मोतीराम चालतं काय एक माऊरगड वगैरे तिकून येऊ एखादं फिरून आपण लई दिवसाचं फिरलो नाही नाहीतरी तसा आहे आपला धंदा बंद आहे आता कसं मटण काही खात नाहीत नवरातात लोक तर फिरूनच येऊ आपण मग कुठे ना कुठे जाऊनच येऊ. अरे बाबा आता तू सांग फिऱ्यात जर पैसा खर्च करशील तर पुढे खाशीन का ज्या वेळेस आपले ज्यानं काम नाही होणार ता कोण पाहिजे आपले पोरी तर असे बस आलात त्याच्या भरोसा राहायला पुरते का बा जेवढी पुंजीपाती आहे तेवढी कसं वाचून ठेव बा फिऱ्यात गमवू नको. हे फिरायला का आले पैसे लागतात बे 65 वर्षाच्या फुकट आहे ना आता सरकारी योजना निघली ना तीर्थ फुकट आहे आता पैसे देऊन राहिलं सरकार तीर्थ करायला बुड्या बाड्याले फुकट आहे का मग तर जायला पुरते बापा पहिले आघाडी जाऊ आपण काय करायला लागते पण त्यासाठी काय काय लागते काय लागते काहीच नाही फक्त आधार कार्ड पाहिजे दुसरं काहीच नाही पाहिजे गेलं की झालं 20,000-30,000 रुपये भेटून राहिले फिरायसाठी खर्च 65 वर्षावर पुढे पण तरी गड्या मामन नाहीच म्हणून राहिलो गड्या कसं हे वय आपलं फिरायचंच नाही सायाचं चालता पायात पाय जर गुतला पडलो कधी कटकन टंगलंच ना मुळलं तर आपलं कोण करीन का गाणं घासत चालशील मा बायकोच्यानं काही होत नाही माय पोरे तर अशा अवदाशी आहेत माय काय गडा फुकटही असलं तरी माय मला चिंता रोग आहे सायाचा हे होत नाही बे कुठे मुडतं तुडतं बेल्या का काही पुढचा विचार करत राहायचं का भविष्यच काढत राहायचं कधी बी काही नाही होत चाल येऊ फिरून असं लई दिवसात आपण कुठे गेलो नाही बाबा मायरे बा मला पहिले मा बायकोला विचारला गेन मग पाहू काय तर घंटे आला घंटे काय रे तर काय गंडन काय म्हणतो रे बुड बा त्या कांताबाईच्या वायरीचं वाजलं ना हो बापा मारामारीवर काम आलतं हो झपका झपकी डायरेक्ट अशी शादो ते राजा त्या कांताबाईची वायरी कांताबाईला की बस राजा पुरी उधळून टाकते ना हो लाजही वाटत नाही राजा त्या बाईला लाज नाही वाटत सासूले काढू देऊन राहिली घराच्या बाई त्या कांताबाईला सांगा किती बिनलाची बाई आहे ते वायरी त्या कांताबाईची सांगा पोऱ्या काहीच म्हणत ना कांताबाईचा मी काय बायकोचा बैल व्हायला तो बायकोच्या पुढे जरासा चालत नाही कांताबाईच्या पोराचं दुसऱ्याचं पाहून राहिलं तर आपलंही पाहणं आपल्यालाही लाज वाटत नाही की आपणही बायकोच्याच पदराला बांधेला आपणही बिनलाजी जाऊन गंठन दुसऱ्याला म्हणून काय फायदा दुसऱ्याला दिसून राहील तुला स्वतःची माहिती तिकडे झोपडीत राहून राहिली ना आपल्याला लाज नाही वाटत त्या गोष्टीची दुसऱ्याचं मोठं वानू सांगतं रे त्याला म्हणते तू बायकोच्या पदरा आडी आणि धमका टमका तू काय रे हो शेंबले तू नाही तर त्या मायला काढून द्याल तिकडे झोपली तू काय चालते रे बायकोच्या पुढे बायको म्हणी तसाले का वागतले का दुसऱ्याचं मोठं सांगून राहिलं आम्हाला असं झालं तसं झालं आपलं पाहिलं आपलं भोंग या इकडे दुसऱ्याला कपडे नसून राहायला आपली याच्यात लाज वाटली पाहिजे दुसऱ्याला सांगायला लागती. अरे हे राजा बुडबा काय बोलून राहिले हो तुम्ही माय काय घातलं हो तुम्ही म्हणतात राजा मी तर तसा माणूस आहे राजा तसा नाहीच ना मग कसा तुझ्या मायला कसं देणार तुला काढून त्या झोपडीत तुझी माय तिकडे लावून राहिली त्याची तुला लाज नाही वाटून राहिली म्हणतो मी तसा माणूस आहो काय तुम्ही माय काढून राहायचं तिकडे झोपडीत तू चांगल्या घरात राहून राहिला हो जाऊ द्या बरं माविषय बंद करा बरं तो माविषय राहू द्या तुम्ही तो काढू नका बरं काढू नका तो माविषय त्याचा विषय आला की काढू नका म्हणजे बंद करा तो विषय तुले कोण सांगेन तुझे कोण कान उचलीत तू लेका बायकोच्या पदराडीला पिलास रे बायको म्हणीन तसं वागतं लेका हे बाळावाने ज्या मायनं तुले जन्म दिला तिचं काही पडेल नाही तुले आणि बापा तिचे बोललो का तसं बोललो का लाज वाटते का रे मायची की बायकोच्या म्हटलं चालत नाही बायकोच्या पुढे काय करू राजा पहिलेच तर माया लोगन हे ना माय कसे दगडा खाले बोट चेंबी राहतात काय करू बायको अशी तनपणच करते मायचं नाव काढलं की आता तुम्ही मला बोलून राहिले बा आता मा मला माहिती राजा काय आहे तर तो विषय कसं काढला की मा मन दुखते पण काही करू शकत नाही ना मी मग तू जर काही करू शकत नाही तर दुसऱ्या घरात काय चालू आहे त्याच्यात कसं तोंड घालायचं काम करू नको काले आली त्याला सांगतो की कांताबाईच्या वायरीनं असं गेलं कांताबाईनं असं गेलं काय गरज आहे तुले तुझ्या घरचं पहिले भोगदाळ भोजणं दे आणि मग दुसऱ्याचं कसं वानू सांग या बुड्याने तर पुरी होबळ्यात मारले का मला तर बोलायला किती ठेवलं नाही बाय बुड्याने का कसं करा रे आता मायले तर लय घरी वाटते पण बायको पण करते ले का बुडबा आता मी कोणाचा विषय घेणार बी नाही काढणार नाही बाबा कानाले हात आपल्या कानाले हात एवढं बोलून बी लाजच नाही कानालेच हात अरे मायले घरी घेऊन जाय ना ठेवणं तिले तिकडे सलाबच्या घरात इकडे का कानाले हात करून राहिला 3 दिवसात बायकोने आली तर आलेल्या का बायकोच्या माग जिनं जन्म दिला ते झोपडीत तुले लाज वाटायला पाहिजे जराशी तोंड ठेसतात ना मग लोक तुझ तरी बी बरं बुडबा आता तुम्ही म्हणून राहिले ना मायले मी घरी नेतो म्हणजे नेतो आता माय बायको हो म्हणू की नाही म्हणू जबरदस्ती नेतो कसं मला तोंड टाकायला जागा नाही राहून राहिली ना मा अपमान होऊन राहिला तरी आता तुम्ही बोलले की नाही मला अकाउंट होऊन राहिला कसा होते मला पहिले मायला घरी नेणार
मग जाय भाई आता पटकनी त्या मायले घेऊन जाय. हा हा, एक तर त्या मायले जर तुला वागवल्या नशीन जात तर दुसऱ्या याच्यात घरात तोंड घालायचं नाही, दुसऱ्याचा विषय करायचा नाही, सांगून राहिलं तुला. नाही तर मग कसं तू असं तोंड झोडल्या जाईल. कसं दुसऱ्याच्या मायबापाच्या गोष्टी सांगतो तू, स्वतःच्या मायबापाच्या झाकून ठेवतं. हा, कसं पहिले आपलं सुधरा आणि मग दुसऱ्यावर बोट दाखवा. हा, नशीन आपलं सुधरत तर मग दुसऱ्यावर बी बोट दाखवू नये. जसं आपल्या घरचं तसं दुसऱ्या घरचं असं समजावून सोडून द्या. हा, त्याची चर्चा करू नये माणसानं. हो बुडे बा, समजलं मला काय आहे तिथं. पहिले कसं आपलं सुधरा मग दुसऱ्याचा जातो मामाला घेऊन जातो मी आता डायरेक्ट घरी. आई विना माणूस भिकारी असते, खरंच आहे गोष्ट. मायची सर नाही तर मायले पहिले घरी नाही, बायकोचं मग काय आता कसं काय करावं लागतं. त्या बड्यावानं तो साऱ्या गावाच्या खबरा घेऊन येते. हा, याच्या घरी असं आहे, त्याच्या घरी तसं आहे, त्याची वायरी अशी करून राहिली, सासू अशी करून राहिली, माय अशी करते, बापासाहेब. आणि याचं मोठं सुद्धा आहे काय. हा, याच्या बायकोच्या पुढे याचं चालत नाही काही. आता हा म्हणते की नाही मायले नेतो पाहतो, मायचे नेऊन बी याच्या घरी भांडणं जात, कुस्तम कुस्त्या जात. यायचं चालत नाही याच्या बायकोच्या पुढे. जाऊ दे, गेला ना आता, पाहू आता काय होतं पुढे तर. हो आता पुढे तर पाहिजे आहे. मित्र लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा बरं. आता पहा गंटनच्या घरी काय याचा कार्यक्रम. का तू यावर्षी गेलेली का सोयाबीन सोंगायला? मला तर तू घरीच दिसून राहिली. एवढं माय बाई, आता काही होत नाही माय बाई माझ्या सोयाबीन सोंगणं. आता वय झाली ना आपली, आणि आता कुठे मिरवतो माय बाई कांदा आपला सोयाबीन सोंगायला. एक तर नाही तुरण्या पोरीची गँग असते माय बाई, पोरी. आणि त्यात आपण जर गेलो तर ते पुढे पळतात आणि आपण जटुल्या तटीच राहतो. मग आपला कुठे थाक लागेल, त्याच्यापेक्षा नाही गेलं ते पुरते ना. मला वाटलं माय बाई मागच्या वर्षी गेलती तू धडपळा करत सोयाबीन सोंगायले, म्हटलं याही वर्षी गेली शिनवा. नाही वा माय बाई, आता काही होत नाहीत माय बाई आपल्या ज्याने उदळे पादळे कामं अदलोक केले ना. आणि आता कसं रोजाराजीचे कामं असले तर जातो बाई आपण. त्या उदळ्यात होती थंडीगार, कसं आपण दिले ते कामं सोडून आता फक्त कापूस आणि निंदन गिंदन असलं तर जातो आपण. आता मग तसं काही जात नाही. नाही व माय बाई, ते बरोबर आहे ना. आता कुठे उदळे पादळे कामं होतात आपल्याच्यानं. पुरा अंगाचा भुगा व्हायला आहे ना माय बाई, पुरा अंग निरा ठेच्यार व्हायला ते उदळे कामं करू. आणि आता कुठे जमते ना. माय किती काही केलं तर आपल्याला काम करावंच लागते ना माय बाई. आता आवल्यात सुधी नाही निघेल ना, आणि काम केल्याशिवाय कसं गत्यांतर नाही. आता कसं मजबुरीनं काम करावं लागते, नाही तर कसं अंग तर माय बाई एवढं दुखते की जायला मन नाही होत. पण कसं जावं लागते ना, जबरदस्ती आहे ते. आता काय करतो माय बाई, आता काम केल्याशिवाय पर्याय नाही ना. आल्या भोगाशी करावे सादर असं आता. आपली अवल्यात सुधी निघेल नाही, त्यात आता काय करतं, आपलीच कुठेतरी चूक म्हणा लागेल ना. आपलंच काहीतरी पाप आहे हे. आता असं वाटलं माय बाई पुरलं चांगले निघतील आपले. आई वा म्हणतील लग्न झाल्यावर बी, पण कायचं काही माय बाई, लग्न झाल्यावर तर माय बाई ते बायकोच्या पदरालेच बांधेल असतात ना. आईले तर भुंगतही नाहीत माय बाई. आईन फाई गेली चुल्यात, मग देतात लात मारून काढून. असं व्हायला आता आपलं दोघीचं बी सारखंच आहे ना. कोणाला सांगतो आता. तुले तर माय बाई नवरा होता, मले कोण होतं. मी तर रानवण बाई होती ना. एका वर्षाचं किटकुल होतं मा पदरात, ता मले मा नवरा सोडून गेला. सांग ना आता मी ना काय करावं. मला असं वाटलं माय बाई मा पोरगा लय मला वागवीन. मी किती कष्ट करून त्याला मोठं केलं लहानाचं, पण त्यानं काय झालं. हा, बायको आली मला लात मारून काढून दिलं त्यानं. आता सांग ना काय करतो तू. बाई आता कसं कोणाला सांगतं. मला तर लस बाई पश्चाताप येते ना माय बाई. मला तर 2 काट्टे असून काहीच फायदा नाही ना. पैदा करून मी तर म्हणतो काय मी ना गलती केली शिन रे देवा बापा, काय गलती केली शिन. तुले तरी म्हणायलाच आहे बापा तसं, पण माय पाय ना कसे काट्टे वाया जायला लागतं. काय करतं कोणाने सांगतं आता. सांगून बी काही फायदा नाही ना, लोक आपल्यालाच उलटे बोलतात. जाऊ दे माय बाई, काही विचार करायला पुरत नाही. अर्धी सुखानं खाऊन राहिलो ना, तेवढी सुखानं खा. फालतू विचार करू आपली हालत खराब करून घेणार. त्याच्यापेक्षा विचार केला ते नाही पुरते. माय मनात येतेच ना, एवढे 2 काट्टे पैदा केले मी ना, आणि ते आपल्यासाठी काहीच करत नाही. मनात येईन नाही तर काय तर. जाऊ दे ना माय बाई, काही टेन्शन घ्यायला पुरत नाही. अर्धीच खा सुखानं आणि मुकाट्यानं गरम बसा. कुठे त्याच्या हाताखाली भांडे घासत बसतं. बरं आहे ना आपलं अलग करून खाणं. जाऊ दे, ते तर आहेच बाई. आता 2 पोरं असल्यावर आता वेगळं करून खास लागून राहिलं ना आपल्याला. आता कसं नशिबाचा भोगच आहे आपल्या, खास लागते करून. आता पहिल्यापासून वेगळंच लागून राहिलं, त्यात काय आहे आता. जाऊ दे ना माय बाई, कुठे टेन्शन घेऊन राहिली. कुठे त्याच्या लेकराच्या गांडा धुत बसतं. चालली टेन्शन घ्यायला तू मोठी तेच ते लावून राहिली. आता काही विचार करू नको तू जास्त. जसं चालू आहे तसं चालू दे, हेच चांगलं आहे आपल्यासाठी. आई व बापा रे, हिरा म्हणतात आईवर आला बापा. काही काम असेल ना म्हणून काय असेल आता. काय रे बापा, आता बरी तुले बापा आईची आठवण आली. आई काय आहे काम? काम गेम काही नाही आहे. तुम्ही याच्यासाठी आलतो की बा तू घरी चाल, आता अलग काही राहू नको. हा, माया याच्यातच राह. हो चाल, ते चांगलं नाही वाटत तसं झोपडी झापडीत राह ना. आपलं चांगलं घर बांधलेलं, चाल माझ्यासोबत. अरे आला मोठा शाळा आटी मला सांगायले. मी आलेच बसली ना तुझ्यासोबत.
कामापुरती आई आहे फक्त. काम झाले की दिले लात मारून फेकून. हे मध्ये वागू नको बापा आणि काही मावर उपकार करू नको. तुम्ही राहा बापा चांगले तुमच्या संसारात. माया काही घेण देण नाही तुला आता. विचार नको करत जा माया. बाई असं करू नको ना. चाल ना तू, चाल ना माझ्यासोबत चाल. तू चुकलं माय, चुकलं ना. तू अलग राहू नको, अलग राहू नको. चांगलं नाही ते. चाल ना, मी आव ना, मी असल्यावर. बापा तुला आईव आईव करून राहिला. त्या बायकोला विचार बापा पहिले की मा मायले घरात आणू की नाही आणू. नाही तर आला तिला बिन विचाराचा तट लोक मला नेशीन आणि तटूनच वापस यायला लागेल मला. बापा असं ना हो. फालतू माया अपमान तटी जाऊन जाय बापा जाय. विचारून ये तिले. विचारलं नसेल तर. खरंच रे बापा गंठ्या. पहिले त्या बायकोला विचारून ये बापा. फालतू त्या बुद्धीचा अपमान अजून घर लोक जाईन आणि अजून वापस येईन. जाय होय. हा बायकोले काय विचार लागते. तिचं घर आहे का दार आहे. तू टेन्शन न घेऊ आई. चाल तुम्हा बरोबर. नाही ना रे बापा. पहिले तिला विचारून ये आणि तिला घेऊन ये अटी. ते मला म्हणेन की चला बापा घरी माया आत्या तर येईन मी घरी. तशी तर काही येत नाही. बरं मी आता जातो ना. आता आणतो तिले मा बायकोले अटीसा. आहे तू आता. हा आलोच आलोच. राधा राधा इकडे बरं. वगैरे राहिला मग हा माणूस नाही का. तोंड वाचून राहिला बाहेरूनच. आलीस. एवढ्या जोरानं आवाज देऊन राहिले. बोला बापा काय म्हणतात. एवढ्या जोरानं आवाज देऊन राहिले मला. बरं तू चाल बरं. मग आईले घेऊन येऊ आपण. कसं बुढी घरी नाही तर घर कसं असं सुनं सुनं वाटून राहिलं. घराला रौनकच नाही राहिली ना. चाल चाल मग आईले घेऊन येऊ टीसा. चाल बरं. काय तुमची माय आणि अटी घेऊन यायचं म्हणून राहिले तुम्ही. तोंडून या तिकडे. मला नाही पाहिजे ती बुढी या घरात. फालतू किरकिर. मा डोक्याले झंडू कामाटी. तिकडे राहून राहिली चांगली तिकडेच राहू द्या. किरकिर नाही पाहिजे मा डोक्याले. जास्त तुम्ही याचे वय वय नका करू. त्या बुढीला अटी आणू नका. सांगून राहिली तुम्हाला. माय माय काय तुला काय डसते का बघ. हा कधी माय मायची गोष्ट काढली की ती बुढी अशी ती बुढी तशी. हा काय होते हो तुला अशी. हा काय झुमते काय माय माय. हा मोठे नखरे करत. चाल लवकर बोल चल. होय माय मायला घेऊन येऊ टीसा आपण. हा चाल. तो तुमच्या मायचा विषय सोडून द्या बरं. ते डंगरी मला अटी पाहिजेत नाही. कुरकुर करायला. ते अटी असली की मा मागे पुदाक लावत असते. मी सांगेल नाही का तुम्हाला पहिले. मला पाहिजेत नाही ते. पाहिजेत नाही म्हणजे पाहिजेत नाही. मग तुले तुझे मायबाप कसे चालतात मग. हा कसे येतात माझ्या घरी. कसे गुलू गुलू खाऊन जातात. हा ते चालतात तुले. हा मस्त राहतात. हवेत न अटीसा. हा मग उरावर बसून खातात. ते चालते तुले. कसं 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 करू करू खाऊ घालतं. हा हे खातं काय ते खातं काय. ढमुक खातं काय टमुक खातं काय. हा माई माय असते का तुले. हा त्या गांडीली चिंकोळा आहे ते माई माय. हा शिल्लक चालू नको राहते तुला सांगून राहिलो. हा तुझी माय तशी माई माय. कसं समान वागणूक दे सांगून राहिलो तुले. नाही तर मग कसं मायापेक्षा वाईट नाही कोणी. माय बापाचं काय काढून राहिले तुम्ही. माय बाप अटी देतात तर डाळ होते का तुम्हाला. डोळ्यात येऊन राहिले का त्याचं खाणं घेणं. आणि मोठे म्हणून राहिले समान वागणूक दे समान. ते देतात का मला समान वागणूक. तुमची माय तर मला अशी खाऊ की ठू करते. माई माय करते का मला तशी. माई माय करते काय म्हणून मी मायसोबत चांगली आहे. तुमची माय तर मला जरासं काही सुखानं खाऊ नाही देतो काही. आणि काय चांगली राहू मी काय चांगली राहू. काय माय बापाचं मी काही काढत नाही. आदलो काही काढलं नाही पुढे काढणार नाही. पण तू कसं मला बोलायला भाग पाडू नको. तुले कशी माय माय चालत नाही. हा म्हातारा माणूस आहे बोलत असते. दोन शब्द बोलला तर काय अंगाल भोका बोलून राहिला. ती माय बोलत नाही तुले. हा ती माय बोलली तुले कशी तंत्र घोड्यासारखी कुत्त काय तू. हा कशी मुकड्यानं ऐकून घेतं. माय माय बोलली की मोठा तुले चरका झोमते. हा चाल मुकड्यानं शिल्लकपणा करू नको राहते तू. चाल घेऊन येऊ बुडीले घरी. कसं माय माय घरी नाही तर सुनं सुनं वाटून राहिलो घर. लक्ष्मी साहेबली घरातली. ले अजिबात ती गोष्ट सांगायची नाही. त्या बुडीला घरी आणायची. ते सडेल वानाचे मला पाहिजेत नाही या घरात. सांगून राहिली. एक तर ते राहीन एक तर मी राहीन. सांगून राहिली मी तुम्हाला. जास्त मान आंधी लागू नका तुम्ही. मी सांगून राहिली ना मामसला ऐका तुम्ही. बसून पाहूनच राहिली. मामायले आणतो मामायले आणतो. मग तुमच्या मायले आणता तर मग मी चालली जातो घराच्या बाहेर. तुमची माय तुम्ही राहा बापा. सुखानं राहा आणि तुम्ही सुखानं राहा. मग राधे असं करू नको ना करू नको ना. काल वाया गमून राहिली फालतू घेणं देणं. हा डोकसं फिरू नको माया. हा डोकसं पहिले मी आठवायला सांगून राहिलो तुले मी. हा माय बद्दल एवढा तुझ्या परत या माय माय चालत नाही तुले. आणू नको म्हणते आणू नको. हा माय माय काय तुला डसते का. हा डसते का. अले जे काही समजायचं अशी ते समजा तुम्ही. अटी माझ्या डोकसं खाऊ नका. आणि मग भेजा खाल्ला की नाही तुम्ही ना ते 4 मग अटून लवकर निघून जा बरं. तुम्ही निघून जा लवकर अटून. मला आधी नका लागू. बरोबर मी जातो अटून. पाय तू आता तुझ्या बजेट पाय तू काय आहे. पाय तू आता माय माय तुम्ही आणतो घरी. पाय तू आता कसं आहे. पाय फक्त तू पुढे कसं आहे आता. बायको म्हणजे माई माय चालत नाही. तिची माय कशी याच्यावरती सांग. मग गुलू गुलू खाऊन जाते. थांबू तू सांगतो ना तुला. थांबतो आता. आला आधी मला सांगून राहिला मामायले आण तुम्ही. अरे तुझ्या मायला आणून देतो ना मी. मामागे पुदाक लावायले. 7 वाजता 8 वाजता उठतो तर मग ते देते मला. 5 वाजताच उठून करत बसतो मग मी सगळ्या घराचे कामं. तिला मस्त आहे तर बसून खाऊ घालतो. तशी आहे ना रे तू. मामायले पहिले फोन लावू दे बापा मध्ये. सांगू दे हे काय करू राहिला हा माणूस तर ती तंबी. अरे बबन तिला सांगाल तर मी उधारी माग म्हणून गावात गेलता ना तू. हा झाली का जमा उधारी. तुला ले उधारी देतात लोक बोनसाची. काची उधारी फुदारी देऊ तुले. रुपये फेकून नाही मारत तुले.
बापा शिवलाल तुला काय सांगू बापा, साऱ्याच्या घरी गेलो मी, पण एक एक जण द्यायला तयार नाही. तो कोणी म्हणते सोयाबीन विकू दे, कोणी म्हणते मंगळवारी देतो, कोणी म्हणते बुधवारी देतो, कोणी म्हणते पुढच्या हप्त्यात पाहू, कोणी म्हणते माझ्या लाल्याचे येऊ दे, कोणी म्हणते माझ्या बाल्याचे येऊ दे, कोणी म्हणते माझ्या पीक विमा येऊ दे, कोणी म्हणते मला बँकात भेटली नाही. सांग रे बा कसं करा रे गड्या. समाधान भाऊ स्वस्तात काढून बी लोकांना उपकार आहेत काय सांगा बरं. हा तरी माझे पैसे अटकवले लोकांना. हा बरोबर आहे का हे लोकांचं? तेच तर मोठा शोक होता बे. नाही आपण उधारा काढतो एवढ्यातच काढतो तेवढ्यातच काढतो. लोकायला काय हा पहिले विचारायला पाहिजे का कधी देसान पैसे की काही हा अर्धे पहिले जमा करून घ्यायला पाहिजे, अर्धे ठेवायला पाहिजे. पण तुला बापा सारा काय उधारच वाटलं, मग कसं घे आता हिसकी. पण आता कसं आहे, पण डिझेल पुरते द्यायला पाहिजे लोकांना काही ना काही. आता लोक जर हात वर करतील तर मा ट्रॅक्टर चालीन कसं काय? हा माझे तर भोंड झाली बुवा. आता कसं काय करा गो गड्या बबण्या, कसं करता आता? शिवलाल तू अटीच फसला ना. मग तुला अजून कसं उधारी झोमे माहीतच नाहीत कशा आहेत. नवीन आला ना तो धद्या. अजून काय झालं थांब ना तू, अजून तुझी नानी सपना द्यायची राहिली. बबण्या आता माझं कसं डिझेल टाकायला पैसे नाहीत बरं. काही कर उधारी काढ. हा लोकांच्या घरात लागलं तर क्विंटल 2 क्विंटल सोयाबीन लांबो चाल. हा बस झाले नाटक आहे लोक आता. जो देत नसेल त्याचं पहिले कसं हे कर. शिवलाल आपल्याला ट्रॅक्टर चालवणं आहे की नाही चालवणं आहे बा, असं करतं काय? हा हे असे पागल धंदे करू नको. ट्रॅक्टर चालवा लागते तर कसं 2 गोष्टी सण बी करा लागतात. आज नाही पैसे तर उद्या येतील. एवढे घाई करू नको आता. का कोणा घरातलं सोयाबीन नेलं 2 क्विंटल 3 क्विंटल काढून उधारीसाठी तर लोक कसं डबल ट्रॅक्टर सांगतील बी नाही, ठोकतील नाही आपल्या तोंडावर. हे लक्षात ठेव तू. एक तर आपला नवीन कारभार आहे, अजून कसं सांगा ना समाधान भाऊ कसं काय करा बापा. कसा काय मेळ आणा आता. हा तर पुरी गुंडी अटकली बा माई. आता मी काय सांगू रे बा तुले. हा ट्रॅक्टर तू होतं, तुनं उधारा काढलं लोकांचं. हा तुने विचार करायला पाहिजे पहिले. आता मी काय सांगू तुला मध्ये काय जिंदी. हा मला काय समजते त्यातलं. काल काही घाबरू नको, थांब तू होती सारा व्यवस्थिशीर होते. टेन्शन घेऊ नको बरं. तू गडबड करशील ना तर घोर करून टाकशील सारा. माई बायको खरकटी म्हणते त्या मायला वावत नाही मी. आणू नको माझ्यारी तिथं तोंडे रे भाई. हा तुझे माय बाप कशी चालतात गुलू गुलू खायला ना घरी घट्ट घट्ट खायला. माय बाप माई बाय का तुला डसते का? सायाची पोनी तर खरकट्या वाहनाची. गंठ्या अरे काय झालं रे, काऊन बडबड करून राहिला रे? अरे बा गंठन काय सांगू राजा तुम्हाला. माई हकीकत हो. माई बायको माजली ना राजा. मायला वागत नाही म्हणते सायाची ते. मायला वागत नाही म्हणते. तिनं मला जन्म दिला सांगा आता. हा आणि माई बायको ही 3 दिवसात आली नाही म्हणते वागत नाही. अरे बा गंठन असा गरम होऊ नको. असं काय तू असा म्हणजे त्रास करून घेऊन राहिला स्वतःले. बायकोले पहिले समजून सांग ना 2 गोष्टी. अरे समाधान भाऊ बायकोले काय समजून सांगू मी. ऐकत नाही ना ते, ऐकत नाही ना. हा पहिले घरात घुसताबरोबर बायकोनं मामायला काढून दिलं झोपडी. आता कसं आहे गावात कोणतंही काय काम पडते माणूस बोलते तोंड लोक तोंड माय झोडतात ना. अरे तुझ्या पाय ना तू माझ्या का तिकडे झोपडीत राहून राहिली. हा सांगा आता मायाबद्दल माझ्या आत्मी येतात मला वागू नाही. माय बायको नाही म्हणते सायाची. बायको अशी कशी ऐकत नाही रे. हा कंठ्या तू कमी पडला ना. मनगटात जोरच नाही तुया. 2-4 झपके मारले की हा तास तर तगट पळते. हा त्या मायले मम्मीच करते ते. हा झोडणं दिले मजबूत. खरंच गंठन बायको येतात झोडून काढ तू बरोबर वागवते तुझ्या मायले ते. हा तुला कसं डोक्यावर घेतलं तिले पहिले. हा माय बायको आता कसं हिट गावली ती बायको. झपके मारल्याशी बाया लाईनवर नाही येत. काढू का सायाची हिन का लाईनवर. बबन भाऊ शिवलाल भाऊ हिन का लाईनवर. हा मोडतो साय नाही 1-2 ठिकाणी आली माजली जास्त. हा माय चालत नाही दिले. तिची माय आली कशी गुलू खाते माघारी. हा गट्ट हे आणू काय ते आणू काय. हा पनीर पाहिजे का फलानं पाहिजे का. आणि माय तिला डसतेस मा बायकोले. हा सांभाळ झोडतो सायजीला आता. घंटे हे बाळे ऐकी नाही या म्हटलं मारशीन खरंच बायकोले. अशा पागल धंदे करायचे नाही. बायकोले कसं प्रेमान समजून सांगायचं. प्रेमान ऐकते बाई. मारायचं काम नाही. असं झोडशीन तर अजून वाया जाईन काम. कसं मग न्या 4 लोक गेली बापा या घरी तर. मदन भाऊ प्रेमानं सांगू थकलो मी. मा तोंडाला फेसकोट येऊन राहिला आता. कसं माया माहिती आहे माया जीव. माय मला प्यारी आहे. जशी तिची माय तिला प्यारी आहे तशी माय मला आहे. हा तिला ते कोणी अक्कल आहे. हा हे शिवलाल बबन भाऊ सांगून राहिले हेच खरं आहे. झोडतोच तिले. आता तिचा बजेटच आहे. त्या गंठ्या असं करू नको रे. गड्या मारू नको बायकोले फालतू काम ना थांब गड्या. ऐक ना तू गंठन अशी रिकामे कामं करू नको बरं. भाऊ तुम्ही बोलूच नका आता कसा दिमाग फिरला पुरा. आता पहा तुम्ही भुगडच पाळतो. तिले माय चालत नाही तर बस ते मला चालत नाही आता. हा मायासाठी तुम्ही काही करतो राजा. सायाची कशी ऐकत नाही तर झोडून काढतो आता. मित्र उर्वरित भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा.